कसगाव तालुका बडगाव येथे गेल्या 300 वर्षापूर्वी भैया मियाँ शाह बाबा यांनी कुवारी पंगतची प्रथा सुरू केली। त्या काळात सगळीकडे पाण्याचा दुष्काळ असताना ग्रामस्थांनी गावातील भैया मियाँ शाह बाबांकडे धाव घेतली होती। फकीर बाबांनी ग्रामस्थांनी कुवारी पंक्तीचे आयोजन लोकवर्गणीतून करण्याची सूचना केली व लहान मुलांना गोड भात खाऊ घातला व जोरदार पावसाला सुरुवात देखील झाली असल्याचे गावातील वरिष्ठ नागरिकांकडून सांगण्यात येते। तेव्हापासून ही परंपरा कायम राखत आज कसगाव ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रावण महिन्यातील गुरुवारी लहान बालकांना व अविवाहितांना गोड भाताची पंगत दिली जाते। फकीर बाबांनी कुवारी पंगतची प्रथा सुरू केली आहे। त्या परंपरेला स्मरून आजही गावातील तरुण लोकवर्गणीतून कुवारी पंगत देत असतात। या पंगतीत अनेक बालक अविवाहित ग्रामस्थ गोड भाताचा आस्वाद घेत असतात। कसगाव येथे या निमित्त हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन देखील घडत असते। यावेळी सरपंच रघुनाथ महाजन, रवींद्र तात्या, स्वप्नील पाटील, निलेश पाटील, हिलाल चौधरी, मांगीलाल मोरे, बबडू नाना, अरुण पाटील, राजेंद्र पाटील, एकनाथ पाटील, धनराज पवार, महेंद्र पाटील, भूषण पाटील, अनिल चौधरी, दादू पाटील, कोमल पाटील, आकाश पवार, रहमान शाह, चांद दादा बागवान, मनसूर बागवान, सादिक खाटिक यांच्यासह असंख्य तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सालाबादाप्रमाणे आपल्या कसगाव नगरीमध्ये 300 वर्षाची परंपरा कायम राखून याही वर्षी कुवारी पंगतचा कार्यक्रमाचं आयोजन गावकऱ्यांनी केलेलं आहे। या मागे असे एक कथा सांगितली जाते की बऱ्या 300 वर्षापूर्वी गावामध्ये दुष्काळ पडला होता आणि या गावामध्ये एक पीर बाबा म्हणून भिकनशाह गैबांच्या बाबा म्हणून आले। त्यांनी सांगितलं की तुम्ही तांदूळ आणि साखर जमा करा आणि त्यापासून पदार्थ तयार करा आणि तो पदार्थ तुम्ही 21 मुलांना खाऊ घाला। आणि ते केल्यानंतर गावामध्ये वृष्टी झाली, अतिवृष्टी झाली आणि चांगल्या पद्धतीने पाऊस पडला आणि हीच परंपरा कायम राखत आज आमच्या गावामध्ये 300 वर्षाची परंपरा कायम राखत आज आम्ही कुवारी पंगतचे आयोजन केले आहे आणि यासाठी सर्व ग्रामस्थांनी सर्व मंडळींनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेले आहे। ही परंपरा आम्ही कायम राखू। धन्यवाद। प्रतिनिधी अमीन पिंजारी, कसगाव तालुका भडगाव। लोकनायक न्यूज।